नमस्कार, मी ॲडव्होकेट प्राजक्ता कोटकर, रजिस्टर्ड पेटंट एजंट आणि ट्रेडमार्क अटॉर्नी। आज आपण ट्रेडमार्कबद्दल एक महत्त्वाची आणि विशिष्ट गोष्ट समजून घेऊ। ट्रेडमार्क इज व्हॅल्युएबल ॲसेट ऑफ युअर बिझनेस। ट्रेडमार्कमुळे तुमच्या बिझनेसला एक गुडविल मिळते आणि त्याचे मार्केटमध्ये रेप्युटेशनही वाढते। ज्या प्रकारे घर, गाडी किंवा दागिने ही तुमची स्वतःची प्रॉपर्टी असते, त्याचप्रमाणे रजिस्टर्ड ट्रेडमार्क ही तुमची इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी असते। ज्या प्रकारे घर, गाडी किंवा दागिने आपण विकू शकतो किंवा नवीन विकतही घेऊ शकतो, त्याचप्रमाणे रजिस्टर्ड ट्रेडमार्क तुम्ही विकूही शकता किंवा नवीन विकतही घेऊ शकता। समजा तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा असेल आणि त्याच्याकरता रजिस्टर्ड ट्रेडमार्कची आवश्यकता असेल, पण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही खूप वेळ घेणारी असते। अशा वेळेला तुम्ही एखादा रजिस्टर्ड ट्रेडमार्क त्याच्या ओनरकडून त्याच्या गुडविल सकट विकत घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस सुरू करू शकता। त्याच प्रकारे तुमचा एखादा बिझनेस हा काही कारणास्तव बंद झाला असेल आणि त्या बिझनेसचा तुमच्याकडे व्हॅलिड आणि रजिस्टर्ड ट्रेडमार्क असेल, तर तुम्ही तो रजिस्टर्ड ट्रेडमार्क त्याची किंमत ठरवून तो तुम्ही विकू शकता, किंवा जर तुम्हाला तो काही वर्षांसाठी कोणाला वापरायला द्यायचा असेल तर तुम्ही तो ट्रेडमार्क लायसन्स करून तो वापरायला देऊ शकता। त्याच्या अगेन्स्ट तुम्ही रॉयल्टी आणि प्रॉफिट कमवू शकता। अशा प्रकारे जर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क विकायचा असेल किंवा वापरायला द्यायचा असेल किंवा विकतही घ्यायचा असेल, तर तुम्ही बायर आणि सेलरमध्ये एक असाइनमेंट ॲग्रीमेंट बनवू शकता आणि त्याच्याद्वारे तुम्ही तो ट्रेडमार्क विकू शकता किंवा विकतही घेऊ शकता। ट्रेडमार्कबद्दल जर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील, काही माहिती हवी असेल, तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। धन्यवाद।